स्वागत आहे तुमचं स्वप्नालीच्या नवीन ब्लॉगमध्ये। दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे। तुमच्या पण दिवसाची मस्त सुरुवात झालेली असेल। आणि आज आहे गुरुवार। सगळ्यात पहिले सर्वांना शुभ गुरुवार, श्री स्वामी समर्थ। आणि आज आहे माझा 7वा गुरुवार, तर त्यासाठीच मी आता पूजा मांडून घेते। पहिले मस्त अंघोळ केली सकाळी आणि आज ऑफिसला जाणार नाही कारण मला पारायण वगैरे करायचं आहे। केस पण वॉश करायचे होते, त्याच्यामुळे मग खूप लेट होऊन जातं। मग मी ऑफिसला गेले नाही। आता 2 दिवस तर झाले ऑफिसचे, आता उद्या 3रा दिवस होईल। उद्या जाईल आता ऑफिसला। आणि त्यानंतर आज तर काही पारायण आहे, त्याच्यामुळे जेवणात वगैरे तर काही एवढं काही नाही। जेवणात तर मी काही नाही, साबुदाणा वडेच बनवणार आहे थोड्या वेळाने। मस्त साबुदाणा वडे बनवते आणि आता पहिले पूजा मांडून घेते आणि त्यानंतर थोड्या वेळाने आता पारायण करेल। आता सगळं तर आवरलेलं आहे, मस्त आता पूजा मांडून घेते पहिले आणि त्यानंतर मग पारायणाला सुरुवात करेल। आणि तर चला, आज तर काही एवढं विशेष नाही, तेवढंच पारायण वगैरे करायचं, ऑफिस करायचं, त्यानंतर साबुदाणा वडे वगैरे बनवायचे। आणि तर चलो मग आता पहिले पूजा मांडून घेते कारण खूप वेळ झालाय आंघोळ वगैरे करून पण, आणि पूजा मांडायला पण मला थोडंसं लेटच झालं। तर चला मग आता पहिले पूजा मांडून घेते। आज सगळं केस आणि ते वॉश करूनच मला पूजा मांडायची होती, त्याच्यामुळे थोडंसं लेट झालं। आणि ऑफिसला पण मी वर्क फ्रॉम होमच घेतलं। माझे 2 दिवस झाले होते, आज 3रा दिवस होता ऑफिसला जाण्याचा, पण मग मी तो कॅन्सल केला। म्हटलं आता शुक्रवारीच जाऊया आणि त्यानंतर पहिले म्हटलं पूजा मांडून घेऊ कारण खूप वेळ झालेला होता। परत मला पारायण पण करायचं होतं। बाकी स्वयंपाकाचं तर काही नाही, साबुदाणा वडे तर थोड्या वेळाने बनवणार आहे मी, त्याच्यामुळे ते पण सगळं मिक्स करून ठेवलंय। आता फक्त पूजा मांडायची आणि त्यानंतर वाचायचंय। साबुदाणा वगैरे म्हणजे सगळं आवरल्यानंतर मग मी वाचणार आहे। तसं तर स्वामींचं 12च्या आत वाचायचं असतं। तुम्ही कोणतं पण पारायण करा, ते एकतर पहाटे वाचा किंवा मग संध्याकाळच्या वेळेला वाचा, कारण 12 नंतर सगळ्यांची अशी म्हणजे असं म्हणतात की भिक्षा मागण्याची वेळ असते, त्याच्यामुळे 12च्या नंतर आणि 3-4च्या आत कधीच वाचलं नाही पाहिजे। त्याच्यामुळं मी जर नाही झालं 12च्या आत तर 4-5च्या दरम्यान वाचेल। तर म्हणजे स्वामींचं असं आहे की जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल ना तेव्हा तुम्ही ते पारायण करू शकता। असं काही नाही की ह्याच टायमिंगमध्ये केलं पाहिजे। पहिल्या दिवशी तुम्ही पहाटे उठून वाचला आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला जमलंच नाही, आता काहींच्या घरात प्रॉब्लेम असतात, काहींना खूप कामे असतात किंवा काहींच्या लहान मुलांमुळे जमत नाही, तर स्वामींचं असं आहे की तुम्ही म्हणजे कधी पण त्यांना वेळ द्या। असं काही नाही की तुम्ही 4 तास दिले पाहिजे, 10 तास दिले पाहिजे, असं काहीही गोष्ट नाही आहे। तुम्ही जेवढा वेळ द्याल तेवढं ते फक्त मनापासून तुम्ही त्यांच्यावरती भक्ती ठेवा, श्रद्धा ठेवा, ते आपोआप तुमच्या मदतीला येतात आणि ते खरंच सदैव तुमच्या पाठीशी उभे राहतात। तुम्ही एकदा अनुभव घेऊन बघा, तुम्हाला नक्कीच समजेल की खरंच स्वामी आपल्या पाठीशी आहे। आणि खूप असे अनुभव येतात आयुष्यात आपले, म्हणजे जे असे अवघड क्षण आहे किंवा जे आपल्याला करायला नाही पाहिजे ना, तर स्वामी त्या म्हणजे ते कधीतरी नाही होतं, पण आपल्याला असं एखाद्या दिवशी दुःख वाटतं की अरे आपण हे नाही केलं, पण ती चांगल्यासाठीच गोष्ट होऊन जाते। आणि जे आपल्या आयुष्यात होतं ते खरंच चांगल्यासाठीच होतं, त्याच्यामुळे कधीच देवाला पण दोष दिला नाही पाहिजे आणि स्वतःला पण दोष दिला नाही पाहिजे। पुढे जाऊन त्या गोष्टीचा आपल्याला खरंच अभिमान वाटतो, अरे खरंच आपण ती गोष्ट त्यावेळेस केली नाही, हे तर खरंच बरं झालं। आणि त्यानंतर खरंच स्वामींचे खूप अनुभव आहेत असे, खूप म्हणजे मनापासून तुम्ही कराल तर ठीक होतं। त्यानंतर शेंगदाण्याचं कूट पण बनवून घेतलं, बटाटे पण उकडवले, आता फक्त ते मिक्स करायचं आणि त्यानंतर साबुदाणा वडे बनवायचे। आता पहिले थोडंसं मिरच्या आणि मीठ मिक्सरमधून काढून घेते, ते पण यात ॲड करायचं आणि मग बनवूया साबुदाणा वडी।
तुम्हाला तर माहीतच आहे मी 21 गुरुवारचं व्रत केलं आहे. असंच माझ्या दत्त जयंतीला लक्षात म्हणजे असं माझी मनापासून इच्छा झाली की मी 21 गुरुवारचं व्रत करावं. त्यानंतर मग दत्त जयंतीला म्हणजे डिसेंबर महिन्यात दत्त जयंती असते तेव्हा त्या दिवशी गुरुवारच होता आणि मग मी त्या दिवशीपासूनच गुरुवार धरायला सुरुवात केली आणि त्या दिवशी माझा पहिला गुरुवार होता आणि आज आहे 7वा गुरुवार. तर मग म्हणजे असंच माझ्या सहज मनात आलं की स्वामींचा आपण गुरुवार केले पाहिजे किंवा 21 गुरुवार आपण मनापासून करूया. असं काही नाही की मी या गोष्टीसाठी गुरुवार करते त्या गोष्टीसाठी गुरुवार करते. मनात असं कोणताच भाव ठेवायचा नाही. स्वामी आपोआप आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात. असं नाही तर फक्त संकल्प करायचा एक की म्हणजे ज्या गोष्टीसाठी तुम्हाला ज्या गोष्टीसाठी पाहिजे किंवा संकल्प पण करताना काही असं करतात की आमचे जे 21 गुरुवार आहे ते चांगल्या पद्धतीने हो. कोणत्या गुरुवारी काही पारायण वाचायला किंवा काही म्हणजे कोणत्याही गोष्टी करायला काही अडचण येऊ नको असे पण खूप स्त्रियल म्हणजे संकल्प करत असतात आणि तसाच संकल्प मी पण केला. कोणत्याही गोष्टीची इच्छा नाही धरायची आणि आपोआप स्वामींना कळतं की कोणती इच्छा आहे कोणती काय ते बरोबर मार्ग दाखवत असतात. आयुष्यात सगळ्या गोष्टी तुम्ही स्वामींवरती म्हणजे सोपून द्या आणि तुम्ही फक्त कष्ट करत राहा. स्वामी आपोआप तुम्हाला मार्ग दाखवतात आणि प्रत्येक वेळेस म्हणजे घरातून निघताना तर स्वामींचं दर्शन घेतच जा. आणि स्वामींचं असं काही नाही की तुम्ही ह्याच ठिकाणी म्हणजे त्यांची पूजा केली पाहिजे किंवा त्यांचं नाव घेतलं पाहिजे. तुम्ही साधं बसमध्ये जरी चालले ना तुम्हाला 5 मिनिट वेळ भेटला तरी तुम्ही श्री स्वामी समर्थ असा जप करू शकता. असं काहीही नाही की तुम्ही देवापुढेच पाहिजे किंवा स्वामींची मूर्तीच तुमच्या पुढे पाहिजे किंवा तुम्ही घरातल्या देवाऱ्यासमोर बसले आणि मगच तुम्ही त्यांचं नाव घेतलं पाहिजे. असं काहीही गोष्ट नाही. स्वामी म्हणजे खरंच ज्याला समजेल ना त्यालाच आहे. प्रत्येकाची वेगवेगळ्या देवावरती श्रद्धा असते ते काही नाही. पण म्हणजे माझं तर खरं शिर्डीचे साईबाबा आणि स्वामींवरती खूप म्हणजे खरंच लिटरली खूप त्यांच्यावरती श्रद्धा आहे आणि अनुभव पण दाखवतात. त्याच्यामुळे आपल्याला आणखीनच मग त्यांच्यावरती श्रद्धा वाढते आणि आपल्या मनापासून जर इच्छा असेल किंवा मनापासून जर त्यांची श्रद्धा म्हणजे मनापासून करायची असेल तरच करायची. नाही तर असे मध्ये 2 दिवस स्वामींची श्रद्धा करायची परत ती बंद करायची किंवा त्यांचं सगळं म्हणजे पारायण वगैरे करायचं आणि 2 दिवस झाले की कंटाळा येतो बंद करून टाकायचं. अशा गोष्टी कधीही करायच्या नाही. जर करायचं असेल तर पूर्ण लाईफ टाईम करायचं. नाहीतर खूप लोकांचं असतं 2 दिवस इतकं दाखवायचं लोकांना की आम्ही आता हे चालू केलंय ते चालू केलंय या देवाची प्रार्थना करतोय हे करतोय ते करतोय. पण 2 दिवसात त्यांचं सगळं परत जसं आहे तसं जीवन चालू होतं. असं खरंच करू नये. जर करायचं असेल तर मनापासून आयुष्यभर करा. नाही तर न केलेलं बरं. कारण आपल्याला पण त्या गोष्टीचं तेवढं पापच लागतं. त्याच्यामुळे ना ह्या गोष्टी खरंच करणं टाळा आणि एवढं सांगणं आहे की जे कराल ते एकदम मनापासून आणि एकदम स्वामींना मनात ठेवून करा. कधीच स्वामी तुम्हाला कोणत्या गोष्टीसाठी कमी पडू देणार नाही आणि त्यांच्याकडे इच्छा मागण्याची तर अजिबातच गरज नसते. ते आपोआप तुमच्या सर्व इच्छा ते पूर्णच करत असतात. पण तुम्हाला त्यासाठी कष्ट पण करावे लागतात तेवढे. मी तर खरंच 2026 मध्ये ठरवलं आहे जेवढे आपले प्रयत्न करता येईल ना तेवढे प्रयत्न करायचे. बाकी स्वामींच्या हातात सोडून द्यायचं. त्यांना जे योग्य वाटेल ते करतील आणि फक्त आपल्या हातात काय आहे प्रयत्न करणं. बाकीचं फळ ते आपल्या प्रयत्नांनुसार तर देतीलच. नाही तर प्रयत्न नाही आणि फक्त फळाची अपेक्षा करायची असं पण नको. खरंच खूप प्रयत्न केले तर आयुष्यात काहीतरी गोष्टी होतात. नाही तर काहीच गोष्टी म्हणजे होऊ शकत नाही. स्वामींचं असं आहे ज्या गोष्टी तुम्हाला करायच्या त्या करा पण कोणत्याही वाईट वळणाला जाऊ नका किंवा स्वामींना आपल्या जीवनात म्हणजे एवढी भक्ती करून सगळं व्यर्थ जाईल असं कोणत्याही गोष्टी करू नका. सगळं मनापासून करा. सगळं तुम्हाला जे लाईफमध्ये जे तुम्हाला योग्य वाटेल त्याच गोष्टी करा. जे तुमच्या लाईफसाठी हानिकारक आहे ते कधीच काही गोष्टी करू नका. आणि चला तर मग आता मस्त मी वडे तळत होते आणि वडे तळता म्हणजे मला हात भरलेले बिलकुलच आवडत नाही. 2-2 मिनिटला माझं हात धुणं चालूच होतं आणि मस्त असे आपले कुरकुरीत वडे बनवून रेडी होत होते. 2 तर टाकले होते मी तळण्यासाठी आणि पहिले तर माझ्या फेवरेट मिरच्या मी तळून घेतल्या. कारण मला कोणतेही म्हणजे खिचडी असो किंवा वडे असो मला मिरच्या लागतात म्हणजे लागतातच. मस्त असे आपले वडे तळत होते. तोपर्यंत दही पण आणलेलं होतं कारण साबुदाणा वड्यांसोबत दही पण खूप छान लागतं. आणि मस्त इकडं 2-3 मिरच्या 2-3च तळल्या कारण जास्त मग त्या तिखट होत्या
त्याच्यामुळे मी जास्त काही तळल्या नाही. इथे माझे वडे तळून रेडी होते. म्हटलं चला पहिले आपण स्वामींना नैवेद्य दाखवून घेऊया आणि त्यानंतरच मग खाण्याला सुरुवात करूया. स्वामींना नैवेद्य दाखवला. सकाळी संध्याकाळी तुम्ही ज्या गोष्टी करतात ना त्यातून थोडंसं स्वामींना पहिले नैवेद्य दाखवत जा. किंवा कोणतेही देव असेल ना, सकाळी आपल्या जी भाजी पोळी करतात किंवा जे जे करतात ना त्यातून थोडा नैवेद्य सकाळ संध्याकाळ तो दाखवायचा. मस्त इथं माझे साबुदाणा वडे बनवून होते, त्यासोबत दही पण मस्त एन्जॉय केला. आणि संध्याकाळच्या वेळेला आज गणपती जयंती पण होती आणि गुरुवार पण होता. मग इथंच आम्ही मंदिरात दर्शनासाठी गेलो. हे तर मंदिर आता प्रत्येक गुरुवारच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला तर दिसतच असेल. गणपती बाप्पांचं दर्शन झालं, स्वामींचं दर्शन झालं, दत्त महाराजांचं दर्शन झालं, सगळ्यांचंच आज मारुतीचं पण दर्शन झालं. दर्शन घेतलं आणि त्यानंतर इथे प्रसाद पण होता, पण आम्हाला थोडंसं काम होतं त्याच्यामुळे म्हटलं आता पहिले ते काम करूया आणि परत प्रसाद घ्यायला येऊया. आणि काम असं होतं की आम्हाला सोफा, कॉट आणि हे बघायचं होतं, आपलं कबड बघायचं होतं. तर हा पिंक सोफा हा मला आवडला होता, कारण खूप मोठा आणि आपल्या हॉल जर मोठा असेल तर त्याला शोभणारा होता. हा तर कॉमन झाला आहे. आणि त्यानंतर आम्ही खूप सारे ऑप्शन्स बघितले. त्यांनी आम्हाला फोमिंगचं पण सगळं दाखवलं की कोणते तुम्ही ऑप्शन चूज करू शकता, काय सगळं त्या गोष्टी दाखवल्या. आणि त्यानंतर बघू म्हटलं आता तुम्हाला कॉल करूया परत कसं होतं काय. आणि सगळं बजेट वगैरे सगळं काढून घेतलं, कसं रेडीमेड ठीक बसेल की डायरेक्ट घरी येऊन बनवून ठीक बसेल. त्यानंतर सगळं बघितलं आणि प्रसाद घेण्यासाठी आलो. प्रसाद घेतला आणि प्रसादाने दिवसाचा शेवट केला. चलो बाय.